नमस्कार श्रोते हो, मी दत्ता सरदेशमुख. आपण कुठेही चांगलं जेवण मिळालं की त्याचं वर्णन पेशवाई थाट असं सहज करतो. पण प्रत्यक्षात पेशवाई थाट एवढा सोपा नव्हता बरं का. कसा होता पेशवाई थाट? पेशवाईतल्या भोजन व्यवस्थेचा थाटमाट. पेशवे घराण्यातल्या खाशांच्या स्वयंपाकांसाठी जळण म्हणून लाकडाऐवजी फक्त कोळसे वापरले जात. लाकडावर शिजवलेलं अन्न पेशवे कधीही ग्रहण करत नसत. नित्य नैमित्तिक पंक्तीचं भोजन बनवण्यासाठी पेशवाईत मक्ते दिले जात. पुण्यातल्या हिराबागेत निरनिराळ्या कारणास्तव पेशवे अनेक मेजवान्या आयोजित करत. त्या मेजवानीच्या बेतात साधा आणि केशरी गोड भात, कागदासारख्या पातळ पाटवड्या, पुरणपोळ्या, रंगीबेरंगी मिठाया, भाज्या, चटण्या, कोशिंबिरी केळीच्या पानावर वाढल्या जातं. पानाच्या बाजूला द्रोणात दूध, तूप, ताक, दही आणि द्राक्षाचं सार वाढलेलं असे. पेशवे ब्राह्मण असल्यामुळं त्यांचं सोहळं ओवळं अत्यंत कडक. म्हणून खुद्द पेशवे मेजवानीच्या पंक्तीत भोजनात बसत नसत. दूर उभं राहून अथवा आसनस्थ होऊन पंक्तीचा समाचार ते घेत असत. सवाई माधवराव पेशव्यांच्या प्रथम विवाहाप्रसंगी भोजन समयी पानात खायचे पदार्थ कुठं आणि कसे वाढायचे याबद्दलची वाढपाची पद्धत नाना फडणीसांनी सुरू केली. पानात वरच्या बाजूला मध्यभागी मीठ, मिठाच्या डाव्या बाजूला चटण्या, कोशिंबिरी, लोणची, पापड, भजी, कुरोड्या आणि खीर पुरण असे. मिठाच्या उजव्या बाजूला भाज्या, आमट्या, सार, सांबार आणि पक्वान्न. पानाच्या मध्यभागी पोळ्या, पुऱ्या आणि भाताचे प्रकार. ही वाढपाची पद्धत महाराष्ट्रात बरीच वर्षे टिकून आहे. श्रोते हो, ब्राह्मण भोजनाच्या समयी 1.5 किंवा 2 हात लांब केळीचं पान, दर पानाच्या बाजूला 10 ते 12 द्रोण, पानाभोवती रांगोळ्या, बसायला आणि टेकायला रुपयाच्या फुलांचे शिसवी पाट, चांदीच्या वाटीत गुलाब पाणी किंवा केशर पाणी. हे कशासाठी? तर एक पक्वान्न खाल्ल्यावर त्याची चव दुसऱ्या पक्वान्नाला लागू नये म्हणून उजव्या हाताची बोटं स्वच्छ करण्यासाठी चांदीच्या वाटीत गुलाब पाणी किंवा केशर पाणी असायचं. पानात 10 भाज्या, त्यात तोंडली, परवरे किंवा आपण त्याला पडवळ म्हणतो, वांगी या भाज्या नेहमी असायच्या. तुरीचं वरण, 2 प्रकारची सांबारं, आमटी, 10 प्रकारची लोणची, त्यातलं एक साखरेचं गोड असायचं. 3-4 प्रकारच्या फेण्या, साधे वडे, वाटल्या डाळीचे कढी वडे, साजूक तूप, मध्यम गोड मठ्ठा, 2 प्रकारच्या खिरी, यात शेवयाची खीर आणि घवल्याची खीर, सफिटाच्या पूर्ण पोळ्या म्हणजे पुरणपोळ्या, खिचडी, ओले हरभरे, पापड, सांडगे, चिकवड्या, मिरगोंडे म्हणजे मिरगुंड, फळभाजीच्या तळलेल्या काचऱ्या, 20 प्रकारच्या कोशिंबिरी, फळभाज्या, पालेभाज्या, उडदाचे किंवा मुगाचे तळलेले किंवा भाजलेले पापड, तळवडे, पंचामृत, रायती, ताकाची कढी, चाकवताचं सांबार, मसालेदार वांगी, सुरण, पांढरा भोपळा, मेथी किंवा आंबाडीची भाजी, चटण्या. कोशिंबिरीत कोथिंबीर, लसूण, आलं, लाल मिरच्या, तीळ, जवस, कारलं, आमसूल, हरभऱ्याची डाळ, लिंबाचा वापर करत असत. तसंच आंब्याच्या लोणच्यांचाही समावेश असे. घिवर, आमरस, श्रीखंड ही पक्वान्न दुसरे बाजीराव यांनी प्रचारात आणले. बासुंदी, केशरी साखरभात, जिलेबी ही पक्वान्न मुघल बादशाह बाबर यानं सर्वप्रथम भोजनात आणले. लाडू, पुरणपोळी हे पक्वान्न जास्त रूढ होते. भोजनोत्तर 7 पानांचा प्रसिद्ध कुल्फी विडा दिला जायचा. पेशवाईमध्ये स्त्रियांना सुद्धा
विडा खायची सवय होती. पेशव्यांच्या गणपती उत्सवातला ब्राह्मण भोजनाचा मक्ता 6,900 रुपयाचा असायचा. त्यात 26 दिवस रोज 500 ब्राह्मण भोजन करत असत. याच्यावरून दर पात्री 8.5 आणे भोजनाचा खर्च पेशव्यांना यायचा. सन 1807 मधल्या गणपती उत्सवाच्या भोजनाचा मक्ता दररोज 500 ब्राह्मण याप्रमाणे दिला होता. तसंच नैवेद्य आणि थोरल्या पंक्तीसाठी 125 भोजनपात्र आणि नैमित्तिक प्रयोजनानिमित्त दरमहा 1,000 पात्र मिळून भोजनाचा 29,000 रुपयांचा वेगळा मक्ता दिला होता. या मक्त्यात वार्षिक 37,000 पात्र होत असल्यामुळं एका पात्रासाठी 12 आण्याप्रमाणे भोजन खर्च होत असे. तर श्रोतेहो, पेशवाई थाटाचे हे भोजन आपल्या तोंडाला नक्कीच पाणी सुटेल असं होतं ना. तर पेशवाईतल्या भोजन व्यवस्थेचा हा थाटमाट आपल्याला आवडला असेल तर आपण माझ्या व्हॉट्सअप क्रमांकावर जरूर कळवा. मी अभिवाचक दत्ता सरदेशमुख 8329730186. सौजन्य रवी वैद्य पुणे यांचं. या पोस्टचे लेखक अनामिक आहेत.